कोर्टाचा निर्णय येण्याच्या आधी जवळपास 10,000 रोखे हे छापून तयार ठेवले होते मोदी सरकारने पुन्हा देश लुटायला. मग मला आता सांगा, मोदीजी म्हणतायत की 70 वर्षात काँग्रेसने जे काही केलं नाही ते मी 2.5 वर्षात केलं, हे तुम्हाला पटते की नाही पटत? अरे कसं नाही, मला पटतंय. कारण काँग्रेसनी 70 वर्षामध्ये त्यांच्या खात्यात किती पैसे आहेत काँग्रेसच्या? काही शेकड्या असतील. आणि भाजपच्या खात्यात 10,000 कोटी. म्हणजे 10 वर्षात 70 वर्षात काँग्रेसने नाही केलं ते 2.5 वर्षात मोदीजींनी करून दाखवलं की नाही दाखवलं? देश कोणी लुटला, काँग्रेसनी का भाजपनी? लुटला ना. मग अशा या देशाच्या लुटारूंना महाराष्ट्र साथ देईल? तुम्हाला महाराष्ट्र लुटणारा पाहिजे की महाराष्ट्र जपणारा पाहिजे? तुम्हाला महाराष्ट्राची अस्मिता जपणारा पाहिजे की महाराष्ट्राची अस्मिता पायदळीत तुडवणारा पाहिजे? आणि अजूनही कोणाला जर का खोटं वाटत असेल तर मी आत्मविश्वासाने सांगतो की येत्या निवडणुकीमध्ये भाजपा तडीपार होणार म्हणजे होणारच. इंडिया आघाडीचे 300च्या वरती खासदार निवडून येणार म्हणजे येणारच. कोणाचा विश्वास नसेल पण तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. काही वर्षापूर्वी भाजपचे संपूर्ण देशात फक्त 2 खासदार होते. तेव्हा जर का कोण बोललं होतं की भाजपचे आज 2 खासदार आहेत, बघा तुम्ही काही वर्ष त्यांचे 300च्या वरती खासदार येतात की नाही, लोकांनी वेड्यात काढलं असतं. आज मी सांगतो यांचे 300 खासदार आहेत, ते परत 2 खासदार झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे 2 कोण निवडून आले पाहिजे तुम्हाला माहितीये? हे 2च निवडून आले पाहिजेत. असे 2च आले पाहिजेत कारण त्यांना दिसलं पाहिजे की संपूर्ण बाकी जेवढे खासदार आहेत ते इंडिया आघाडीचे बसलेले आहेत. द्या उत्तर त्यांना. आणि हा बदल तुम्ही करू शकता. हा बदल करू शकता, नक्की करू शकता. एका बोटाच्या ताकदीवरती तुम्ही या हुकुमशाला गाडू शकता. ही ताकद तुमच्या बोटामध्ये. आणि या बारामती मतदारसंघात जे काही घडतंय हे फार क्लेशकारक आहे. म्हणजे मी बोललो ना, घर फोडणारी सगळी वृत्ती आहे. खरं म्हणजे यांना कोणी लग्नामध्ये बोलूच नाही. कारण लग्नाला जातील, श्रीखंड पुरी पुरणपोळ्या किती खाता बरे? मी 25, मी 50. खातील पितील, एकर देतील आणि नवरा बायकोत भांडणं लावून पुन्हा दुसऱ्या लग्नात जेवायला जातील. त्याच्यामुळे पुन्हा निवडून येता कामा नयेत. मी आज इकडे सुप्रियाताईच्या मतदारसंघात आहे, पण बाजूला आपले कोण आहे? दंगेकर. आणि त्यांनी एक चमत्कार करून दाखवलाय. आता मोठा चमत्कार करायचा आहे. अरे आहेत ना, आता तुम्हाला मोठा दंगा करायचा आहे. म्हणजे त्याचा दंगा नाही लोकसभेमध्ये. मग इकडे दंगेकर आहेत, सुप्रियाताई आहे, तिकडे अमोल आहे, बाजूला संजोग वगैरे आहेत. सगळीकडे हा पूर्ण पट्टा सातारा बितारा सगळा भगवा 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 म्हणजे छत्रपतींचा भगवा. सोबत हा तुतारी फुकणारा मावळा आणि हातामध्ये मशाल. आणि ही लढाई कशी आहे एवढंच फक्त तुम्हाला सांगतो की भाजपची वृत्ती कशी आहे. काय काय म्हणी अशा असतात की त्याचा अर्थ कळत नाही, पण अनुभव आल्यानंतर कळतो. आणि म्हणूनही तुम्हाला मुद्दामून गोष्ट सांगतोय. एक मोठं डेरेदार वृक्ष होता. आता किती वर्षाचा मी काय बोलत नाही, तर पवार साहेब म्हणतील की अजून मी तरुण आणि तरुणाच आहात तुम्ही. कारण तरुणाला लाजवेल असा उत्साह आहे तुमच्यामध्ये. त्याच्यामुळे तुमचा आणि झाडाचा वयाचा संबंध नाही, पण एक शेकडो वर्षाचं झाड होतं, चांगलं मोठा त्याचा बुंदा, मोठा त्याचा बुंदा होता, असा विस्तार होता. पानं फुलं छान डवरून यायची, प्रत्येक सीझनला पानं झडायची, नवीन पानं यायची, फळं यायची. मग झाडावरती काही बांडगुळं होती, काही माकडं खेळायची, काही पक्षी होते तिकडे. पक्षी तर दरवर्षी तिकडे घरटं बांधायचे. आणि अनेक पक्ष्यांच्या अनेक पिढ्या त्या झाडावरती जन्माला आल्या होत्या. पण त्या गावात एक व्यापारी होता. आणि तो व्यापारी काय करायचा, यायचा
आणि झाडाच्या फांद्या झाडाच्या बुंद्याची लाकडं तोडून घेऊन जायचा, फर्निचर बनवायचा आणि जणू काही लाकडं मीच केली, लस पण मीच केली, लाकड पण मीच बनवली, असं करून स्वतःचं लेबल लावून बाजारात विकायचा. एक दिवस असंच सगळं छान चाललं होतं, पण तो व्यापारी कुऱ्हाड घेऊन आला आणि झाडाच्या बुंद्यावरती घाव घालायला लागला, लाकूड तर पाहिजे. सगळे चित्कारायला लागले, पक्षी चित्कारायला लागले, माकडं घाबरली. पक्ष्यानं वाटलं आता या झाडाला किती यातना होत असतील, किती वेदना होत असतील. एक पक्षी जो होता तो झाडाबरोबर बोलायचा आणि त्याला सांगितलं की अरे दादा, तुला खूप वेदना होत असतील ना रे. झाडाने काय सांगितलं, हे लाकूड तोडतात त्या वेदना मी सहन करतो, पण खऱ्या यातना कशामुळे होत आहेत, तो व्यापारी जो कुऱ्हाड वापरतोय ना, त्या कुऱ्हाडीचा दांडा माझ्या लाकडाचा बनलेला आहे. ही व्यापारी वृत्ती. या झाडाचं लाकूड तोडून तेच झाड तोडायला लावताय, तुम्ही तोडू देणार आहात? अरे ज्यानी बोटाला धरून चालायला शिकवलं, चालायला लागलाच म्हणून काय लाथा मारायला लागलास? जर बोट मध्ये सोडला असतं तर एक पाऊल पुढे जाऊ शकला नसता. या पुढे सुद्धा तो एक पाऊल पुढे जाऊ शकणार नाहीयेस. कारण जसं मी शिवसेनेच्या बाबतीत सांगतोय की मोठी केलेली माणसं गेली, पण मोठी करणारी माणसं आज सुद्धा माझ्या सोबत आहेत आणि ती माझ्या समोर बसलेली आहे. ज्यांना तुम्ही मोठं केलं त्यांच्या डोक्यात हवा भरली असेल, ते गॅसच्या पुढे जाऊ द्या, सोडून द्या गॅसच्या पुढे. त्यांचा गॅस सुटला का खाली येतील. पण तुम्हाला महाराष्ट्राचा स्वाभिमान विकता येणार नाही. तुम्हाला तुमच्या मतांची किंमत ठरवता येणार नाही. मताची किंमत तुमची कोणी ठरवू शकता कामा नये. आणि म्हणून तुम्ही एकच मगाच्या गाण्यामध्ये घेतली ना, तशी एक वज्रमूठ ही मला आवडून दाखवा की हे व्यापारी मंडळ किती जरी फिरलं, महाराष्ट्र त्यांनी किती जरी ठाण मांडला, तरी जिथे मशाल असेल तिथे मशाल, जिथे हात असेल तिथे हात, आणि जिकडे उद्या आपल्या विजयाची तुतारी फुकणारा आपला मावळा असेल तिकडे तुतारी फुकणारा मावळा. बस, दुसरं चिन्ह कोणतंही नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.